कॉलेजचं लेक्चर बुडून या खद्रावळी इथं बसलेल्या कुत्र्याशी खेळत काय करावं यांना कामं धंदेच नाही तर कॉलेज वगैरे तर सोडूनच दिलेलं आहे. जाऊ द्या मग काय आता टोपी वगैरे घातली मी लय ऊन आहे बरं का बाहेर. लोणावळा असून आम्हाला इथं काय म्हणजे थंडीचा विषयच नाही ऊन तर सगळीकडेच आहे. जराशी पैसे आले की बुवा काय अशी आमिरी फील होती काय माहिती. मग काही उचलतो बुवा जे कधी आयुष्यात खाल्लेलं नसतं ते उचलून प्यायचं मग काय इकडे दुसरीकडे गायत्रीने तिचं सामान घ्यायला चालू केलं. टमाटे 2-3 कांदे घेतले आणि जरा धनिया मागायला लागली गायत्री बुवा माणसं त्या दुकानदाराने तर काय काय बोलला असेल काय माहिती. सगळं सामान वगैरे उचललं आणि आम्ही डायरेक्ट रूमवर आलो. आता कांदा वगैरे पहिल्यांदा कापला त्याच्यानंतर मग टमाटी वगैरे कापली. एवढं लक्ष जर अभ्यासावर दिलं असतं आज गायत्री कुठं असते काय माहिती. पण मग जाऊ द्या चिवडा वगैरे उचलला आता तर आम्ही बनवणार आहेत भेळ तुम्हाला कळलंच असेल. मग काय सगळे सर्फ वगैरे केलं आणि डायरेक्ट लागले मग खतरनाक आमची भेळ चालू झाली बनवायला. तर कुस्करून झाली भेळ आणि त्याच्यानंतर मग एक नंबर दिसायला लागली माझ्या तोंडाला पाणी यायला लागलं होतं बरं का. मग काय डायरेक्ट भेळ वगैरे सगळी खतरनाक बनवून झाली होती. वरून आता फक्त कोथिंबीर टाकायची होती आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट कापणार ह्या भावाला कारण उन्हाळ्यात टरबूज नाही खाल्लं तर काय खाल्लं. मग भेळ वगैरे बनवून झाली होती शेवटी आता मी एक घास खाल्ला एक नंबर लागली बरं का भेळ. तुम्ही पण ट्राय करा घरी. त्याच्यानंतर टरबूज कापलं नॉस्टेल्जिया फील व्हायला लागला. मग संध्याकाळ झाली ताक वगैरे आणलं महेशने. त्याचं म्हणजे एक जलजिरा म्हणून एक म्हणजे त्याचं खास आहे बरं का कधी तुम्ही ट्राय करा ताकामध्ये जलजिरा. मग काय टाकलं मिसळलं मग ओढले घोटावर घोट आणि आमच्या देवबाप्पाची तुम्ही बघू शकता एक नंबर म्हणजे सेवा आहे. तर मग भेटू तुम्हाला उद्या. चीअर्स.